त्यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुद्रा। आज आषाढी देवशयनी एकादशी आणि आजच्या या एकादशीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विशेष सिद्धमंगल पूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आता जे सेवेकरी सिद्धमंगल पादुका पूजनाला आलेले असतील त्यांना सर्वांना एक सांगणं आहे। खरं तर आपण ही जी सिद्धमंगल पादुका पूजा करतो ज्याला राजोपचार पूजा म्हणतात आणि ही राजोपचार पूजा सगळ्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी महाराज असताना त्या काळचे राजे श्रीमंत मालोजी राजे भोसले यांनी अक्कलकोट नगरीमध्ये ही पूजा साक्षात स्वामींच्या उपस्थितीमध्ये स्वामींच्या चरणांवर केलेली पूजा आणि या पूजेमध्ये अष्टसिद्धींचं आवाहन करून आपण स्वामींच्या पादुकांचं या ठिकाणी आवाहन करून प्राणप्रतिष्ठा करत असतो आणि विष्णू अर्चनाच्या माध्यमातून मनोकामना पूर्तीसाठी दत्त महाराजांना आपण विनंती करत असतो। यामध्ये गणपती पूजन येतं, गणपती पूजनानंतर अष्टसिद्धींचं पूजन असेल किंवा राजोपचार पूजा 5 ते 6 प्रकारचे अभिषेक यामध्ये राहतात। आता पंचामृत अभिषेक आहे, नवग्रह धान्यांचा अभिषेक आहे, काषाय अभिषेक आहे, वनस्पती अभिषेक आहे किंवा सुवर्ण जलाचा अभिषेक आहे, असे 5 ते 6 अभिषेक राहतात। आणि खरं तर ही सिद्धमंगल पूजा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आपल्या आगाशिवनगर केंद्रातच विनामूल्य होते, लक्षात ठेवा। कारण तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर ही राजोपचार पूजा सिद्धमंगल पूजा करायला गेलात, एकट्या व्यक्तीला करायची झाली तर 1,11,000 रुपये घेतले जातात आणि कॉमन मध्ये जर करायची झाली तर 11,111 रुपये घेतले जातात। पण आपला हेतू सेवेकऱ्यांचे प्रश्न सुटावे आणि गरीबातल्या गरीब सेवेकऱ्याला सुद्धा ही पूजा करायला संधी मिळून त्याचेही प्रश्न मार्गी लागावे म्हणून ही पूजा आपण आपल्या दरबारामध्ये घेत असतो। आणि त्याची अनुभूती आजपर्यंत आपल्या आगाशिवनगर मध्ये ज्यांनी ही सिद्धमंगल पूजा केली आज प्रत्येकाला ती अनुभूती आणि प्रचिती आलेली आहे। फक्त आता यांच्यात प्रश्न असा आहे, या पूजेला एका वेळी 90 जोड्या बसवल्या जातात, परंतु आज आपण गेल्या वर्षापूर्वी या सिद्धमंगल पादुका पूजनाला जी सुरुवात केली, खरं तर नाव नोंदणी घ्यायला सुरुवात केली आणि ही नाव नोंदणी एका महिन्यात 1,500 पार गेली, लक्षात ठेवा। आणि इतकी नाव नोंदणी झाली की अगदी विदर्भ किंवा मराठवाड्यातून सुद्धा काही लोक पूजा करून या ठिकाणाहून गेले। परंतु मधल्या काळात आपण गडबडीमुळे ती पूजा थोडी झाली नाही, धावपळीमुळे आणि नावं भरपूर शिल्लक राहिल्यामुळे नोंदणी सुद्धा आपण कोणाची घेतली नाही। म्हणून आज आपण इथं जी कॉमन मध्ये पूजा ठेवलेली आहे त्याचं कारण म्हणजे राहिलेल्या सगळ्याच सेवेकऱ्यांना त्याचा लाभ या ठिकाणी मिळेल म्हणून आपण आजची पूजा जी करणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो। प्रतिनिधी स्वरूपामध्ये 5-6 महिन्यापूर्वी जी नोंदणी शिल्लक राहिलेली त्यातले 9 जोड आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण गणेश पूजन आणि या ठिकाणी अष्टसिद्धींचं पूजन करून जी काही बाकीची पूजा आहे अभिषेकापासूनची पुढची ती सगळी आपण इथं जे सेवेकरी सिद्धमंगलला आलेले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ज्या त्यावेळी सांगितली जाईल त्या पद्धतीनं करून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं या पूजेमध्ये जर महत्वाची सेवा कोणती असेल बघा, कारण जोपर्यंत देवांना आवाहन केलं जात नाही आणि त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तोपर्यंत त्या पूजेमध्ये देवत्व येत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं प्राणप्रतिष्ठा करून त्या म्हणजे अष्टसिद्धींमध्ये प्राण आपण आणून नंतर जी मुख्य पूजा आपली असणार आहे अर्चनाची, अर्चन याचा अर्थ आपण आज विष्णू विठ्ठल कुबेर अर्चन घेणार आहोत। आता हे विष्णू विठ्ठल कुबेर अर्चन नेमकं काय आहे हे तुम्हाला आता सांगणार नाही, जे प्रत्यक्ष इथं ज्यावेळी असतील त्या अर्चनासाठी आपण त्यांना सांगू ते काय आहे। कारण आज एकादशीच्या निमित्तानं हे विशेष अर्चनाची सेवा आपण घेणार आहे आणि त्यासाठी आपण येताना प्रत्येक सेवेकरांना 2 वस्तू आणायला सांगितलेल्या होत्या। कोणत्या? 1 किलो फुलानी 1 रुपयाची 16 नाणी हे आपण प्रत्येकाला आणायला सांगितलेलं होतं, लक्षात ठेवा।
आता ती फुलं मार्गदर्शन झाले की फक्त आपल्यापाशी आपले 2-3 कार्यरत सेवेकरी येतील, त्यांच्याकडं ती फुलं जमा करा. तुम्हाला त्या फुलांचं काय करायचं, अर्चनाच्या वेळी कशा पद्धतीने द्यायचे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल. 1 रुपयाची नाणी आहेत, ती मात्र तुमच्या जवळच तुम्हाला ठेवायचे. सांगितल्यानंतर त्याचं काय करायचं आपण सांगू. किमान ही पूजा संपायला संध्याकाळी 5:30 वाजता, लक्षात ठेवा. फक्त पूजा चालू असताना आपल्याला एक कळकळीचं सांगणं आहे, ज्यावेळी प्रतिनिधी स्वरूपामध्ये प्राण प्रतिष्ठापन करून घेणार आहोत त्यावेळी कुणीही गडबड गोंधळ करायचा नाही. कारण गडबड गोंधळ जेवढा आपण करू तेवढा आपल्याला वेळ होणार आहे. कारण रेग्युलर पूजा कराय 5-5.5 तास जातात. आता वाजले 11:30. जर आपण गोंधळ केला, सूचना किंवा नाही ऐकल्या तर अजून 1-2 तास एक्स्ट्रा जाऊ शकतो. कदाचित मग रात्री 8 वाजू शकतात. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की एवढा वेळ आपणाला ही वेळ पाहिजे, म्हणून आपल्याला वेळेत सगळी पूजा संपवायची. त्यासाठी ज्या त्या वेळेस सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं सर्वांनी आपण या पूजेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं की आपण पूजा करणार आहोत. संकल्प सर्वांकडूनच घेणार आहोत, लक्षात ठेवा. फक्त संकल्प हात जोडून आपण बाकीचे घेणार आहोत. प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण जो सांगणार आहे तो संकल्प होणारच आहे. त्यामुळं सिद्धमंगल बद्दल सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, लक्षात ठेवा. फक्त मी आता त्यावरती जास्त बोलत नाही कारण वेळेची कमतरता आहे. आपण जशी पूजा करू, आता या ठिकाणी तुम्ही बघताय मांडणी केलेली आहे, पण मांडणी निम्मीच आहे, पूर्ण ही मांडणी केलेली नाही. कारण पूर्ण मांडणी आता आपण पूजा चालू झाल्यानंतर करणार आहोत. म्हणून बाकीच्या सर्व सेवेकरांना विनंती, फक्त दर्शनार्थी सेवेकरी असतील त्यांनी आपण व्यवस्थित एका बाजूने दर्शन घ्यायचंय आणि जे पूजेला आलेले असतील त्यांनी दर्शन न घेता फक्त रांगेमध्ये सर्वांनी आपण व्यवस्थित बसून घ्यायचंय. कुणीही गडबड गोंधळ फक्त करायचा नाही. तुम्हाला काही साहित्य वगैरे तोपर्यंत लागणार असेल स्टॉलवर मधलं किंवा इतर काही तुम्ही स्टॉलवर घेऊ शकता. कुणाला देणगी द्यायची असेल त्या ठिकाणी स्टॉलवर तोपर्यंत तुम्ही देणगी देऊ शकता. ज्यांना पावती पुस्तक निधी संकलनासाठी हवा आहे, पावती पुस्तक त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर मग आपण लगेच या ठिकाणी सेवेला त्या सिद्धमंगल पूजेला सुरुवात करणार आहोत. असं दर्शन जे घेणार असतील त्यांनी फक्त एका बाजूने दर्शन घ्या. कुणीही गडबड गोंधळ करू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.